स्पॉन्ज बेक करण्यासाठी मी भांड्यातून केक टीन उचलला तर त्यामध्ये हा दुसरा स्टीलचा डबा अडकून बसला होता। मी खूप प्रयत्न केला पण तो काही निघालाच नाही। मी घरातल्या सगळ्यांकडून बघितलं की निघतोय का, पण तो काही निघालाच नाही। बघू आता काय करायचं त्याचं ते। म्हणून मी इथे दुसऱ्या टीनमध्ये केक बेक करून घेतला। तर चला आज गणाश मेल्ट करायची एक नवीन पद्धत बघू। तर इथे मी तडका पॅन घेतला, त्याच्यामध्ये मी 1 चमचा गणाश टाकलेला आहे आणि मी डायरेक्ट गॅसवर हे गरम करून घेतलं आणि ते एकदम व्यवस्थित मेल्ट झालं। आता हे करत असताना तडका पॅन स्वच्छ धुवून घ्यायचा, नाही तर आपल्या चॉकलेटला तडका लागेल चांगलाच। आता प्रत्येक वेळी डबल बॉईल मेथडने गणाश मेल्ट करायचं म्हणजे अक्षरशः कंटाळा येतो आणि ते टाइम टेकिंग पण होतं, म्हणून मी हा उपाय काढला याच्यावर। पण हे करत असताना फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आणि तडका पॅन जो असतो तो जाड असतो, त्यामुळे आपलं चॉकलेट अजिबात खाली लागत नाही, पण सतत हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित ते मेल्ट होतं। आता या केकची डिझाईन मी याआधी पण केली होती, पण त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला नव्हता, म्हणून म्हटलं की आपण ही डिझाईन रिक्रिएट करून तुम्हाला दाखवूयात। पण हे करत असताना आता इतके दिवस झाले मी व्हिडिओ करते, पण काय माहिती ह्या चुका माझ्याकडून परत परत कशा होतात। तर इथे मी फ्लावर्स काढत होते ना, तेव्हा चुकून माझ्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड करायचा राहून गेला। पण ठीक आहे, मला माहिती आहे की माझे सबस्क्रायबर समजूतदार आहेत। तर तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।